हॅलो एव्हरीवन, नमस्कार. माझं नाव सत्यजित आणि सोशलॉजी ऑप्शनलच्या ह्या आपण सुरू केलेल्या सोशल माइंड्स नावाच्या चौथ्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. काल आपण डिस्कस केलं की एमेल डर्खीम हा नावाचा जो फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आहे, सामाजिक विचारवंत जो आहे, ह्या विचारवंतानं एक फार इम्पॉर्टंट आणि सुंदर कन्सेप्ट दिली, ती आहे डिव्हिजन ऑफ लेबर, श्रमविभाजन. आणि ह्यातनं त्यानं काल सांगितलं की डिव्हिजन ऑफ लेबर नावाच्या संकल्पनेमधनं आधुनिक समाज हा एकत्र टिकून राहतो, एकता, युनिटी मेंटेन राहते, सॉलिडॅरिटी मेंटेन राहते. ह्याचं कारण काय, तर प्रत्येक व्यक्ती स्पेशलाइज होतो आणि स्पेशलाइज झाल्यामुळे त्याचा इंटरडिपेंडन्स वाढतं एकमेकांवर, तो अवलंबून राहतो आणि हा अवलंबून राहिल्यामुळे त्यांना एकमेकांची गरज लागते, गरज भासते आणि त्याच्यामुळे ती युनिटी टिकून राहते, त्यांच्यामधला बॉन्ड टिकून राहतो. जर ही गरज नसली असती म्हणजे काय की प्रत्येकजण प्रत्येक काम करू शकला असतं तर सोसायटी डिवाइड झाली असती, तुटली असती. सोसायटी टिकून राहण्याच्या मागचं नेमकं रिझन ते आहे डिव्हिजन ऑफ लेबर. तर त्याला जो एमेल डर्खीम एक शब्द वापरतो जो मी काल मिस केला होता, त्याला म्हणतो आपण ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी. ओके, द वर्ड इज नथिंग बट की अशा प्रकारची युनिटी, एकता की जी आधुनिक समाजांमध्ये दिसते, त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी. ओके, ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी, जैविक एकात्मता. आपण आपल्या बॅचेसमध्ये आणखी एक शिकतो. ह्यामध्ये जेव्हा डिटेलमध्ये आपण ही कन्सेप्ट शिकू तेव्हा आणखी एक कन्सेप्ट असेल मेकॅनिकल सॉलिडॅरिटी. ओके, यांत्रिक एकात्मता. ती आदिम समाजांबद्दल लागू होते, आपण त्यावेळी बघू. आजचा आपला जो इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे तो इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे सुसाईड, आत्महत्या. साधा प्रश्न जो मला विचारायचा आहे मला, की तुम्हाला काय वाटतं की आत्महत्या होण्याच्या मागचे कारण किंवा आत्महत्या प्रवण जे आवेग आहेत, जे फोर्सेस आहेत, ते शक्यतो कुठले असतात बरं? नक्कीच मी हा तुम्हाला किंवा कुठल्याही नॉर्मल पर्सनला हा प्रश्न विचारला तर त्याच्याकडनं एक उत्तर येईल की काही इमोशन्स, फिलिंग्स किंवा सायकोलॉजिकल करंट्स, काही मानसशास्त्रीय घटना किंवा मानसशास्त्रीय प्रवाह असतील, ज्या मानसशास्त्रीय प्रवाहांमुळे आत्महत्या घडते. राईट, तर मी हा शब्द लिहितो की मानसशास्त्रीय प्रवाह किंवा त्याला आपण म्हणू सायकोलॉजिकल करंट्स. ओके, सायकोलॉजिकल करंट्समुळे सुसाईड किंवा आत्महत्या घडून येते. बरोबर, हा आतापर्यंतचा आपला विचार आहे. पण एमेल डर्खीमनं ही आत्महत्या किंवा सुसाईड ही कन्सेप्ट सायंटिफिकली शिकण्याचा प्रयत्न केला. तो म्हणला की खरंच ही मानसिक एक आजार आहे, मानसिक संकल्पना आहे, मानसशास्त्रीय संकल्पना आहे की ह्याच्यामागे समाज देखील कारणीभूत आहे. आणि ही ऑब्झर्व्ड धिस कन्सेप्ट थ्रू पॉझिटिव्हिस्टिक पर्स्पेक्टिव्ह, सायन्सचा मेथडचा वापर केला त्यानं युरोपमधल्या खूप साऱ्या पोलीस स्टेशन्सला भेट दिली. ह्या पोलीस स्टेशन्समधनं त्यानं डाटा गोळा केला. त्या डाटा ज्यांनी युरोपमध्ये त्या कालखंडामध्ये मागच्या काही वर्षांमध्ये आत्महत्या केली होती, ह्या आत्महत्येची पूर्ण स्टॅटिस्टिक्स पोलीस स्टेशनमधनं गोळा केली. त्यानं डेटा गोळा केला. ह्या स्टॅटिस्टिक्सच्या आधारे त्यानं काही ॲनालिसिस केलं आणि ॲनालिसिसच्या आधारे त्यांनी एक थिअरी मांडली किंवा सिद्धांत मांडला. ती थिअरी म्हणजे काय की बाबा समाज हा ते मानसशास्त्रीय प्रवाह निर्माण करण्यामध्ये कारणीभूत असतो. समाज काय करतो, मानसशास्त्रीय ते प्रवाह निर्माण करतो आणि त्यांना सुसाईड होते. बरोबर, त्यानं एक शब्द ऍड केला. आपल्या आतापर्यंत समज जी होती की मानसशास्त्रीय प्रवाहांमुळे सुसाईड, नो, तो म्हणतो की येस, हे अर्धवट सत्य आहे. रादर पूर्ण सत्य असं की समाज एखाद्या व्यक्तीला परावृत्त करतो, तुमच्या मनामध्ये किंवा सायकोलॉजिकली सायकोलॉजिकल करंट्स किंवा सुसायडल टेंडन्सीज आणण्यासाठी तो परावृत्त करतो आणि म्हणून एखादी व्यक्ती आत्महत्या घडून आणते. व्हॉट ही ऑब्झर्व्ड, आपण त्याला एकदा बघून घेऊया की त्यानं ह्या सगळ्या पोलीस स्टेशन्सला भेट दिली, सुसाईड केलेल्या व्यक्तींचा डाटा गोळा केला. ह्या डाटावरनं त्याने ऑब्झर्व केलं की समाजामध्ये जे काही नॉर्म्स आहेत, ओके, ज्याला आपण नियम म्हणतो किंवा त्याला आपण प्रमाणके म्हणतो, ओके, नॉर्म्स किंवा प्रमाणके, ओके, त्याच पद्धतीनं समाजामध्ये कशा प्रकारची सपोर्ट सिस्टम कशी आहे, लोकांना एकटं वाटतंय का किंवा खूपच ते समाजाशी घट्टपणे बांधले गेलेत का. ॲट द सेम टाइम समाजामधले नॉर्म्स, समाजामधले हे सपोर्ट सिस्टम आणि समाजामधले सोशल स्ट्रक्चर्स, सामाजिक संरचना जसं की कुटुंब, विवाह, शिक्षण, धर्म ह्यांचा प्रभाव व्यक्तीवरचा, सोशल स्ट्रक्चर्स, हे सगळं काही रिस्पॉन्सिबल आहे की ज्यानं एखादी व्यक्ती सुसाईड करू शकते किंवा करू नाही शकत. बरोबर, व्हॉट ही ऑब्झर्व्ड की नॉर्म्स, सपोर्ट सिस्टम, सोशल स्ट्रक्चर अशा प्रकारच्या काही सोशल फॅक्ट्समुळे व्यक्तींवर आत्महत्या करण्याची वेळ येते. ही ऑब्झर्व्ड दॅट की ही जी आत्महत्या आहे ही समाजामध्ये 4 प्रकारांमध्ये घडते.
4 प्रकारच्या आत्महत्या असतात असं एम.एल. डर्कीम म्हणतो. त्यातली जी पहिली आत्महत्या आहे ती आहे इगोइस्टिक सुसाईड त्याला आपण म्हणतो, ज्याला आपण मराठीमध्ये अहमवादी आत्महत्या म्हणू शकतो. इगोइस्टिक हे काय आपण बघूया. दुसरा जी आत्महत्येचा प्रकार आहे तो आहे अल्ट्रुइस्टिक परार्थवादी. ओके, परार्थवादी आत्महत्या. तिसरा जो प्रकार आहे तो आहे ॲनोमिक, ज्याला मराठीमध्ये आपण शब्द वापरतो प्रमाणक शून्यता. प्रत्येक शब्द आपण बघू. प्रमाणक शून्यतोद्भव, ओके, आत्महत्या. इथे प्रत्येक शब्द पुढे आत्महत्या लावा, ओके, सुसाईड. आणि चौथा जो आहे तो आहे फॅटालिस्टिक किंवा त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो दैववादी आत्महत्या. ओके. एक शब्द बघा परत की फर्स्ट जो टाइप एम.एल. डर्कीमने सांगितला तो पहिला टाइप होता की इगोइस्टिक सुसाईड. आता ही जी इगोइस्टिक सुसाईड आहे किंवा अहमवादी जी आत्महत्या आहे, ह्या प्रकारच्या आत्महत्या शक्यतो आधुनिक समाजामध्ये दिसतात. आधुनिक समाज ज्या समाजामध्ये एकता कमी आहे, ज्या समाजामध्ये बॉन्डिंग कमी आहे, ज्या समाजामध्ये व्यक्ती एकटेपणाचा अनुभव घेतो, समाजामध्ये राहून सुद्धा बोलायला, मोकळं व्हायला, काही फिलिंग शेअर करायला कुणी सोबत नसतं, राईट. अशा एकटेपणामुळे अहमवादी भूमिका किंवा भावना निर्माण होते आणि एकटेपणामुळे समाजामध्ये आत्महत्या निर्माण होतात. जसं की वयोवृद्ध लोक आत्महत्या करतात, राईट, किंवा मानसिक डिप्रेशन, टेन्शन, फ्रस्ट्रेशन्स मधनं जे गुजरतात त्यांना त्यांच्याकडून होणाऱ्या आत्महत्या. तर ह्या आत्महत्या का घडतात? कारण समाजामध्ये युनिटी कमी असते, एकता कमी असते. ओके, युनिटी कमी असते. द फोर्सेस ऑफ सॉलिडॅरिटी आर व्हेरी व्हेरी मिनिमल. दिस इज इंटरेस्टिंग. काय की इगोइस्टिक सुसाईड आपण का करतो? जसं की मी म्हणलं ना आता की जसं वयोवृद्ध लोक एकटेपणामुळे. तर हा एकटेपणा का निर्माण झाला? समाजानं त्यांना वेगळं ठेवलं, एकटं ठेवलं. समाजानं त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं नाही, रादर त्यांनाही समाजामध्ये सामावून घ्यावं असं वाटलं गेलं ते. दुसरा जो प्रकार आहे अल्ट्रुइस्टिक, ज्याला आपण परार्थवादी म्हणतो. ह्याचा अर्थ असतो की आपण इतरांसाठी जीव द्यायला तयार असतो. आपण समाजासाठी आपला जीव धोक्यात घालू शकतो. जसं की आपल्या भारत पाकिस्तान सीमेवर जो जवान उभा आहे, त्या जवानाला माहिती आहे की उद्या जर युद्ध झालं आणि चुकून हुकून एखादी गोळी जर माझ्या छातडावर लागली तर माझा मृत्यू होऊ शकतो. मग तो जवान तरी देखील त्याला माहिती की माझा मृत्यू होऊ शकतो, त्याला माहिती की माझ्या घरी माझे आईवडील आहेत, माझी बायको आहे, लहान मुलं आहेत, पण स्टील तो त्या बॉर्डरवर डिपेंड का करतो? ती बॉर्डर डिपेंड का करतो? सिक्युरिटी का डिपेंड करतो? ह्याचं कारण की त्याला स्वतःपेक्षा समाज मोठा वाटतो, त्याला स्वतःपेक्षा भारतीय समाज मोठा वाटतो, भारत माता महत्वाची वाटते, इतर लोकांचा जीव महत्वाचा वाटतो. जसं की भगतसिंग, राईट, जसं की सुखदेव, राजगुरू, आझाद, हे सगळे लोक ह्यांनी स्वतःचा जीव दिला म्हणजे आत्महत्या केली. अकॉर्डिंग टू एम.एल. डर्कीम ह्याला आत्महत्या म्हणतो आपण. ते आपण थिअरीमध्ये त्याची डेफिनेशन प्रॉपरली शिकू. द पॉझिटिव्ह अँड नॉन पॉझिटिव्ह वेज ऑफ ना, की जिथं आपण आपला मृत्यू होऊ शकतो अशी आपली डेफिनेशन आपण त्यावेळी बघूया. पण ह्याला आपण आत्महत्या म्हणतो की जिथे तुम्हाला माहिती तुमचा जीव जाऊ शकतो आणि गेलाय. अशा प्रकारच्या ऍक्शन्स त्याला आपण आत्महत्या म्हणतो. पण ह्या लोकांनी आत्महत्या का केली? जवान किंवा भगतसिंग असेल, सुखदेव, राजगुरू असतील, ह्यांनी का केलं असं? का? कारण दे लव्ह देअर नेशन, देअर मदर, राईट, दॅन देअर ओन सेल्फ. त्याला आपण अल्ट्रुइस्टिक सुसाईड म्हणतो. म्हणजे समाज आणि समाजावरचं प्रेम त्यांचं मोठं होतं म्हणून त्यांनी आत्महत्या केली, बरोबर, समाजाला वाचवण्यासाठी. ॲनोमिक सुसाईड म्हणजे जेव्हा समाजामध्ये अचानकपणे काहीतरी मोठा बदलाव घडून येतो, अचानकपणे नियम बदलतात, अचानकपणे नॉर्मल सिच्युएशन ॲबनॉर्मल बनते, त्याला आपण ॲनोमी म्हणतो किंवा प्रमाणक शून्यता शब्द वापरतो. प्रमाणक शून्यता ती ॲनोमिक सिच्युएशन बनली. जसं केव्हा अचानक आर्थिक मंदी आली किंवा अचानक शेअर मार्केट खूप उसळलं किंवा खाली पडलं, अशा वेळी बेरोजगारी वाढली, अशा वेळी अचानकपणे जॉब लॉस झाला, अचानकपणे तुमच्या आर्थिक मंदी आली, राईट. तेव्हा काय होतं की लोकांना जगणं मुश्किल होतं आणि जे नॉर्मल नियम होते त्या नॉर्मल नियमांपासून आपण दूर फेकला जातो. म्हणून समाजामध्ये जेव्हा डिस्टर्बन्स तयार होतो तेव्हा लोक त्या डिस्टर्बन्सेसला कंटाळून आत्महत्या करतात, ज्याला आपण ॲनोमिक किंवा प्रमाणक शून्यता, फॉर एक्झाम्पल आर्थिक मंदीच्या वेळी लोकांनी केलेल्या आत्महत्या. वन मोर, फॅटलिस्टिक. ओके, त्याला आपण दैववादी म्हणतो. जिथे समाजामध्ये नियम खूप स्ट्रॉंग असतात, खूप कठोर असतात, खूप ताठर असतात.
बघा परत थर्ड आणि फोर्थ मध्ये सिमिलॅरिटी कशी आहे. ॲनोमिक मध्ये नियम जे आहेत, ॲनोमिक तिथे नियम शून्य झालेले असतात, तिथे नियम संपलेले असतात, सगळीकडे अनागोंदी माजलेली असते, अचानकपणे बदल घडत असतात, अंडर कंट्रोल काहीच नसतं. आणि इथे खूप मोठा कंट्रोल असतो. जसं की फॉर एक्झाम्पल तालिबानची रेजिम, लष्कर तोयबाची रेजिम, अफगाणिस्तानला कसं कंट्रोल करतात ते, राईट. की त्यांनी, मी तर काल न्यूज वाचली की चेस, आपण तो चेस खेळतो लहानपणी, आपण मुलांना शिकवतो, त्यांना असं वाटतं की चेस हा इस्लामिक रूलच्या अगेन्स्ट आहे, त्यांना एक जुगारीपणा तिथं वाढू शकतो, म्हणून दे आर स्क्रुटिनायझिंग चेस ॲज अ गेम, की हा चेस गेम खेळणं हे योग्य आहे का इस्लामिक लॉजनुसार. म्हणजे किती नियम कडक आहेत. शाळांमध्ये मुलींना एंट्री नाही आहे, किती कडक आहेत, राईट. तो हिजाब अँड एटसेट्रा, हे सगळं काही फार यू कॅन से एक विशिष्ट पद्धतीनं ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. अशा वेळी जर तिथे ह्या सगळ्या कठोर नियमांना कंटाळून काही व्यक्तींनी आत्महत्या केली तर त्याला आपण काय म्हणतो, फॅटालिस्टिक और दैववादी आत्महत्या. परत बघा, इगोइस्टिक जेव्हा समाजामध्ये एकता कमी असते. दुसरा अल्ट्रुइस्टिक, जेव्हा समाजामध्ये एकता खूप जास्त असते, हे ना, समाजावर प्रेम जास्त असतं. तिसरा ॲनोमिक, जेव्हा समाजामधले नियम शून्य झालेले असतात. आणि चौथा, जेव्हा समाजामधले नियम खूपच स्ट्रॉंग असतात. अशा 4 फोर्सेसमुळे तुम्हाला आत्महत्या घडते. मग तुम्हाला पटलं का की समाजामधले जे प्रवाह आहेत, सामाजिक प्रवाह, हे सामाजिक प्रवाह किंवा समाजाची स्थिती हे काय दर्शवतात की एखाद्या व्यक्तीमध्ये जे आपण सायकोलॉजिकल करंट्स आहेत, दे डेव्हलप सायकोलॉजिकल करंट्स, आणि या सायकोलॉजिकल करंट्समुळे काय घडते, आत्महत्या. ओके, समाजाचे प्रवाह, त्यामुळे घडणारे सायकोलॉजिकल करंट्स, त्यामुळे होते आत्महत्या. अशा पद्धतीनं आपण भारतामध्ये बघतोय की ऑब्झर्व करतोय की आत्महत्येचं प्रमाण नक्कीच वाढतंय. जसं की आपण ह्यावर तुम्ही ब्रेनस्टॉर्म करू शकता. रिसेंटली तुम्ही वाचता असाल एक्झाम्पल्स, फॉर एक्झाम्पल लेट्स से कोटा, ओके, कोटा राजस्थानमध्ये, जिथे स्टुडंट्सचं खूप मोठ्या प्रमाणावर आत्महत्या सुरू आहेत. का? तुम्हाला माहिती, प्रेशर आहे, 11th 12th नीट, जेई मेन्स अँड ऑल. आता त्यांना कोणी सांगितलं की बाबा इतके मार्क पडणं आवश्यक आहे, त्यांच्यावर पण प्रेशर, राईट. प्रेशर कुणाचं आहे? पालकांचं, पालकावर प्रेशर आहे, समाजाचं. म्हणून तुम्हाला असं वाटत नाही का की तो एखादा स्टुडंट जो फक्त 18 वर्षाचा मुलगा आहे, त्याने अजून काही आयुष्य बघितलं पण नाही, तो आयुष्य संपवण्याचा मार्ग निवडतोय, म्हणजे काहीतरी चाललंय जे आपल्या सायकोलॉजीच्या पलीकडे आहे, राईट. मानसशास्त्राच्या पलीकडे आहे, जे समाज घडून आणत आहे, राईट. ॲडिशनली फार्मर्स सुसाईड, वाटतं तुम्हाला असं? ह्यामागे पण सोशल करंट्स आहेत, विचार करा बरं. आणि कोविड नंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर सुसाईडचं प्रमाण वाढलंय. ओके, ह्याचं पण कारण तुम्ही शोधा आणि मला सांगण्याचा प्रयत्न करा कमेंटमध्ये किंवा मेसेज करून की यार हे का होत आहे, तुम्हाला पटतंय का. आणि नक्कीच ह्यावर मतमतांतर होतील. सर्वांना ही कन्सेप्ट पटेल असं नाही. समाजशास्त्रामध्ये ह्या कन्सेप्टवर बऱ्याच टीका आहेत, आपण ते थिअरीमध्ये शिकू. पण आपल्याला आज शिकायचं होतं की एम एल डर्किमची आत्महत्या कशा विशिष्ट पद्धतीनं सांगते की सोशल करंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपिंग सायकोलॉजिकल करंट्स, अँड बिकॉज ऑफ दोज सायकोलॉजिकल करंट्स सुसाईड्स होतात समाजामध्ये. पीपल अटेम्प्ट फॉर सुसाईड, आणि त्या कमिट केल्यामुळे सुसाईडला समाजामध्ये एक विशेष प्रकारची ॲनोमी निर्माण होते, आणि ह्यालाच एम एल डर्किम अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. ह्या नोटवर मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.